आणि त्यांचं विवेचन मी आता आपल्यासमोर करतो। हे जाहीरनामा तुम्ही आता बघितल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये येईल की काही बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न देखील पडेल की बाबा हे कसं तुम्ही करणार आहे। आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर अष्टसूत्री प्रगतीचा अष्टावधानी नेतृत्वाची 5 कामं पक्का वादा 3 कामं करू जादा अशा पद्धतीचं हे सगळं आहे। आता ह्या संदर्भामध्ये आपल्याला दररोज नळाद्वारे पाणी हे अशक्य गोष्ट नाही। आता इथं डॉक्टर कोल्हे साहेब बसलेले आहेत, इतर मान्यवर आहेत, सुप्रिया सुळे आहेत। त्यामध्ये काय झालंय, काही आपला नवीन गावांचा परिसर आला त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणावर टँकर माफिया, नवीन गावं जाऊ द्या, वडगाव शहरी परिसरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर टँकरची समस्या आहे। तर सुनील टेंगरे बसले आहेत, बाकीचे आमचे मान्यवर बसलेले, ते पण सगळेजण कबूल करतील। आणि मला इतक्या सोसायटी धारक आता भेटतायत ह्या निवडणुकीच्या निमित्तानं, सकाळी अर्ली मॉर्निंग येऊन भेटतायत। त्याच्यामध्ये वाघोली वेलफेअर सोसायटी असोसिएशन ते पण मला भेटले। अशा खूप ह्यांच्या समस्या आहेत आणि करोडो रुपयाचा यांचा पैसा त्याच्यामध्ये जातो आणि त्याच्याकरता व्यवस्थितपणे वितरण व्यवस्था, व्यवस्थितपणे उंच टाक्या ह्या तातडीनं बांधण्याची गरज आहे। खरं तर आता इतकी मोठी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि जर वॉर फुटिंगवर काम करायचं म्हटलं तर टाक्या आपण ताबडतोब बांधू शकतो आणि जागा उपलब्ध करून देऊ शकतो, परंतु तेही मागच्या काळामध्ये त्याला डिले झालेला आहे। 2015ला मी तुमच्या माहिती करता सांगतो, आम्ही 2818 कोटींची मंजुरी दिलेली होती। आमची मुदत संपत आले त्यावेळेस 82 पैकी फक्त 59 टाक्या अजून कार्यान्वित नाहीयेत आणि 200 किलोमीटर वितरण व्यवस्था काम बाकी आहे। 45,000 AMR अशा प्रकारे मीटर अजून बसवलेले नाहीयेत आणि त्याच्यामुळं कारण नसताना अनेक पुणेकरांना त्याची किंमत मोजावी लागते आणि म्हणून आम्ही ते दररोज पुणेकरांना प्यायला पाणी वरसगाव पायशेत खडकवासला टेंबर भामा आसखेड हे तर आपण आणलेलंच आहे। आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू पाहतोय आणि बाकीचं मग आपण मुळशी डॅम असे टाटाची जी धरणं आहेत तिथनं पण आपण आणायचा प्रयत्न काम करणार आहोत। दुसरं म्हणजे आम्ही जे काही सांगितलेलं आहे की पुणे शहरातील 33 मिसिंग लिंक आणि 15 मुख्य रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करून 150 किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्यांमुळे पुणे शहरात कुठेही जाणे सोपे होईल। त्याच्यामध्ये टॉम ट्रॅफिक सर्वे या जगातल्या 501 शहरांचा अभ्यास करून ह्या ट्रॅफिकमध्ये अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्या मध्ये आपला पुण्याचा 4था नंबर लागतो आणि त्यात सुधारणा करण्यासाठी आपला डेव्हलपमेंट प्लॅन, आपला RP मधील सर्व रस्ते संपूर्ण रुंदीनं विकसित करणं गरजेचं आहे। तसेच बस, मेट्रो अशा पब्लिक ट्रान्सपोर्टला देखील सक्षम करणं गरजेचं आहे। हे मी आपल्याला मधी पण सांगितलेलं होतं, अनेक जाहीर भाषणामध्ये देखील मी माझी भूमिका मांडतोय आणि त्यामध्ये आमचा ही सगळी युती, आमचे दोन्ही पक्ष आणि आमचे भीम आर्मी आणि बाकीचे सगळे आमचे बरोबर आलेले सहकारी असे आम्ही एकत्र मिळून ते काम करणार आहे। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी पहिल्यापासून स्वच्छतेचा अतिशय मला आवड आहे। मला कुठेही काही मी काम करत असलो तर कुठं कचरा पडला तर मी ताबडतोब तिथल्या संबंधितांना सांगतो की बाबा हे ताबडतोब उचला, किंवा मला तिथं उचलता आला तर मी पण उचलायला मला कमीपणा वाटत नाही, ते आपलं सगळ्यांचं काम आहे। सर्वेक्षण जे स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये त्याच्यात इंदूर असेल, देशातलं सुरत असेल, नवी मुंबई असेल, हे फार वरच्या क्रमांकावर आले आणि त्यामध्ये साधारण सोसायट्यांनी स्वतःचा कचरा स्वतः प्रोसेस केला आणि सोलर वापरले तर सोसायटीच्या कॉमन